सादर करीत आहोत भगवान गणेश आणि कावेरी नदीच्या निर्मितीची कथा। पौराणिक कथेनुसार अगस्त्य नावाच्या ऋषींना दक्षिणेकडील भूमीत राहणाऱ्या लोकांना फायदा होईल अशी नदी निर्माण करण्याची इच्छा होती। आपल्या जप तपाने देवांना प्रसन्न करून त्यांनी देवांपुढे आपली ही इच्छा व्यक्त केली। देवांनी त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचे मान्य केले आणि त्यांना पाण्याने भरलेली एक छोटी वाटी दिली आणि सांगितले की या वाटीतील पाणी ते जिथेही टाकतील त्या ठिकाणाहून नदीचा उगम होईल। अगस्त्य ऋषींनी कूर्गच्या पर्वतांच्या पलीकडे नदीचे उगमस्थान निर्माण करण्याचे ठरवले आणि त्यासाठी प्रवास करण्यास निघाले। प्रवासादरम्यान ते थकले आणि विश्रांतीसाठी म्हणून ते जागा शोधू लागले। तेवढ्यात त्यांना जवळच एक लहान मुलगा दिसला जो एकटा उभा होता। त्यांनी त्याला विश्रांतीला जाताना पाण्याने भरलेली ती वाटी धरून ठेवण्याची विनंती केली आणि स्वतः विश्रांतीसाठी गेले। तो मुलगा म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्री गणेश होते। पाण्याने भरलेली ती वाटी कशाकरिता आहे हे त्यांना ठाऊक होते आणि श्री गणेशांनी हेही जाणले होते की ते सध्या ज्या ठिकाणी उभे आहेत तेच ठिकाण नदीसाठी योग्य आहे, म्हणून त्याने ती वाटी तिथेच खाली ठेवली। अगस्त्य ऋषी जेव्हा परत आले तेव्हा त्यांना पाण्याने भरलेली ती वाटी जमिनीवर ठेवलेली दिसली आणि एक कावळा त्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न करताना दिसला। त्यांनी त्या कावळ्याला हकलून लावले जो उडून गेला, पण या प्रक्रियेत ती वाटी जमिनीवर कलंडली आणि अशा प्रकारे त्या ठिकाणाहून नदीचा उगम झाला, जी आता कावेरी नदी म्हणून ओळखली जाते। तर मंडळी, या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की कधी कधी जेव्हा गोष्टी आपल्या इच्छेनुसार होत नाहीत तरी सुद्धा जे घडते ते एखाद्या चांगल्या कारणासाठी घडते। तर या कथेसोबत संपवते आजचा भाग। ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा। उद्या पुन्हा भेटूयात नवीन कथेसह। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे अवश्य कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास जरूर लाईक आणि शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।